पुण्यामध्ये काँग्रेस शहर अध्यक्षाच्या वक्तव्याविरोधामध्ये हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। पुण्यामध्ये काँग्रेस भवनाच्या बाहेर भाजपने हे आंदोलन केलेलं आहे। अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे। प्रदीप, आंदोलनाचं नेमकं कारण काय आहे आणि आता काय एकूणच दृश्य आहे? भाजपचं आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे। काँग्रेस कार्यालयाच्या परिसरामध्ये सगळे भाजप कार्यकर्ते जे आहेत आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। या कार्यकर्त्यांनी खरं तर काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या विरोधामध्ये हे आंदोलन जे आहे ते केलेलं आहे। अरविंद शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना धीरज घाटे यांच्या जीविताबद्दल वक्तव्य केलेलं होतं की सध्या ते सुरक्षा रक्षक घेऊन फिरतायत, मात्र सुरक्षा रक्षक जर त्यांचे काढले तर त्यांचं अनुचित प्रकार जो आहे तो घडू शकतो, अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते अरविंद शिंदे यांनी केलेलं होतं। आणि या अरविंद शिंदेच्या विरोधामध्ये आपण पाहतोय की सध्या भाजपचे कार्यकर्ते जे आहेत आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी पोलिसांनी काँग्रेस कार्यालयाच्या परिसरामध्ये अडवलेले आहेत। आपण पाहतोय की काँग्रेसच्या कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा काँग्रेस कार्यालयामध्ये पाहायला मिळतात। धन्यवाद प्रदीप एकूणच माहितीबद्दल। तर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे, तसंच अरविंद शिंदे यांच्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाले।